हेलो हेलो चेक। जीतने के लिए 52 रनों की जरूरत बामनगांव टीम को। निशांत 4 ओवर का यह मुकाबला है। अब यहाँ पे हर एक गेंदबाज को सही गेंदबाजी करनी होगी, सही लंबाई सही दिशा का इस्तेमाल करना होगा। ये पहला ओवर जो रिस्ट्रिक्शन का है वो काफी कुछ यहाँ पे हमें बहुत कुछ बता के जाएगा कि इस ओवर में कितने रन आएंगे, उसके ऊपर डिपेंड रहेगा कि आने वाले 3 ओवर में कितने रन की जरूरत है। और ये मैच इस ओवर में अगर ज्यादा से ज्यादा रन आए तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी हो सकता है। नक्कीच सर, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर बॅटिंग करणारा संघ खऱ्या अर्थाने काही स्टेप पुढे जाणार आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 10च्या आतमध्ये जर धावा दिल्या तर फिल्डिंग करणारा संघ नक्कीच एक चांगल्या पद्धतीने वापसी करेल। पहले ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं कौस्तुभ पाटिल। कौस्तुभ पाटिल ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। वही गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर रिस्ट्रिक्शन में 30 गज के दायरे में गेंदबाजी करेंगे। 30 गज के दायरे में देखिए फील्डिंग की सजावट देखिए, आधा चंद्र लगाया है, फ्लाई स्लिप, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट। पहली गेंद के साथ शुरुआत, सुमित डोंगड़े ऑन द फायर। ये खिलाड़ी सभी क्रिकेट के दीवानों का क्यों चहीता है, ये बताते हुए सुमित डोंगड़े। सर मैदानामध्ये दादाचे सपोर्ट आपण पाहतोय, अगदी टाळ्या शिट्ट्या पोंगे सुद्धा पाहतोय। बघ त्यांच्यामध्ये अजयजी गायकर असतील, तदनंतर आप्पा पालकर असतील, आपला नितेश दादा असेल आणि त्यांचे सर्व सपोर्टर आपण पाहतोय अगदी आपल्या दादाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची सुरुवात, पॉझिटिव्ह अप्रोच, पहिल्याच बॉल वरती षटकार येतोय। बॅटर आहे मैदानामध्ये सुमित डोंगड़े। ओहो, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर, हालांकि यहाँ पे रूम बनाने की कोशिश थी बहुत ही खूबसूरती के साथ, हालांकि वो आए थे मगर गेंदबाज भी बहुत ही होशियार है, बहुत ही चाणाक्ष है। उन्होंने देखा परखा और गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को थोड़ा सा बाहर की तरफ निकाल दिया था और इसी वजह से गेंद उनके रडार से बाहर थी। जी हाँ, फिर से एक बार तकरीबन ये वाइड गेंद को खेल दिया है मिड विकेट की दिशा में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, चतुरस्र गेंदबाजी, चतुर गेंदबाजी मैं कहूंगा। कौस्तुभ पाटिल की तारीफ तो बनती है क्योंकि उनके सामने एक बड़े खिलाड़ी है सुमित डोंगड़े, उसके बावजूद उन्हें रोकना तकरीबन नामुमकिन के करीब होता है। अगर उनको रोकना है तो बस उनकी विकेट ही आप निकाल सकते हो, वरना उनको रोकना बहुत ही मुश्किल। पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आहे रजत मुंडे। पुन्हा गोलंदाजाला एक मोठं चॅलेंज असणार आहे, कारण त्या बॅटमनने अगोदरच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावलेले आहेत। आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर गोलंदाजी करणारा संघ पाहतोय कौस्तुभ पाटिल पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 7 धावा दाखल करत आलेले आहेत। अजूनही 3 बॉल येणं बाकी असेल। सरासरी सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की साधारणतः 13 ते 14 या धावा प्रत्येक षटकामध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहेत। या बॉल वरती काय फटका मारलाय, जबरदस्त वन बाउंस बाउंड्रीच्या बाहेर। वेलकम फॉर बाय रजत मुंडे। ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे होती किंबहुना पहिल्या धावांची जी सरासरी ठेवायची होती ती आतापर्यंत 11 धावा या धावफलकावर आलेल्या आहेत। पहिल्या 4 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे। जिंकण्यासाठी एकंदरीत 53 धावांची गरज आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत एक चांगली सुरुवात, सकारात्मक सुरुवात। क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली सुरुवात झाल्यानंतर शेवट गोडच होईल असं नाहीये, तर त्यामध्ये आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण आणि शेवटल्या क्षणापर्यंत टिकून राहणं हे दोनही फलंदाजांना आपल्या लक्षात ठेवावं लागणार आहे। नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर गोलंदाजाला सुद्धा कमबॅक करावा लागणार आहे। या बॉल वरती एक पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटच्या संपर्कात येत नाहीये। रजत मुंडे सारख्या फलंदाजाला निर्धाव चेंडू काढणं म्हणजे खऱ्या अर्थानं या गोलंदाजामध्ये चांगली कौशल्य, गुणवत्ता अगदी ठासून भरलेला आहे। आज मला अलिबाग तालुक्यामध्ये खेळण्यासाठी बोलवलेलं आहे। उसर संघाने माझ्याकडे खूप जबाबदारी मोठी सोपवलेली आहे आणि त्या जबाबदारीला पूर्ण पडत असताना आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावफलकावरती 11 धावा खर्च झालेल्या आहेत। यावेळेला सुद्धा
जोरदार अपील पंचांकडे केले जरूर, पंचांकडे दबाव सुद्धा टाकण्याचा प्रयत्न, परंतु आमचे ऑफिशियल पंच आहेत, अगदी मोठमोठ्या परीक्षा पास झालेल्या आहेत रायगडमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या ज्या व्यावसायिक स्पर्धा असतात त्या स्पर्धेसाठी सुद्धा हे आपल्याला पंच सातत्याने दिसत असतात। पहिल्या ओव्हरची समाप्ती, धावफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत। जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 42 धावेची गरज आहे। म्हणजे प्रति षटकाचा आपण यासिन सर विचार केला तर 14 धावेची सरासरी ही बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र ठेवायची आहे। जिंकायचं असेल तर आता मात्र या सरासरीने खेळावं लागणार आहे। तसेच फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून जर एक षटक यासिन जर चांगलं पडलं किंवा पहिल्या एका षटकामध्ये जर 5 ते 6 धावा आल्या तर उसर संघ हा नक्कीच आगेकूच करेल, पुढे सरसावणार आहे, परंतु त्या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून गोलंदाजी करावी लागणार आहे। आज आकाश गोंदीचा प्रवास नक्कीच खानाव गावापासून झालेला आहे। बरेच वर्ष मी त्याला पाहिलेलं आहे। पूर्वी आपल्या संघामध्ये बॅट पकडण्यासाठी असायचा, त्यानंतर मग नवतरुण खानाव ब संघामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला, त्यामध्ये खूप चांगला खेळ केला, त्याचं प्रमोशन केलं, त्याला प्रमोट केलं आणि आज नवतरुण खानाव अ संघाचा एक प्रमुख फलंदाज आणि गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला आहे। पहिले बॉलला जर विकेट काढला तर निलेश गोंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। नवतरुण खानाव संघाकडे खेळण्यासाठी ज्यांनी सुरुवात केली त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करण्यामध्ये जो अग्रेसर आहे त्याचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आहे आणि आज मात्र रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही मोठमोठ्या स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेमध्ये खानाव गावचा हा आकाश गोंधळे नेहमीच आपल्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जात असतो। मग त्याच्या समवेत सिद्धांत पोळेकर असेल किंवा साहिल शिंगरूज असेल अशी ही नावं खानाव गावमधून बाहेर पडलेली आहेत आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये अजून जी नावं आहेत ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या डाव्या बाजूला मार करेल। स्ट्राईक मध्ये आहे, एक मोठे चॅलेंज असणार आहे गुड्ड्यासाठी आणि शिकण्यासारखं सुद्धा असणार आहे। सुमित धोंगडे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय। पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती चांगला फटका मारला, जरूर चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, चौकार। 18 बॉल मध्ये 42 धावेची गरज होती जरूर, परंतु आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालेलं आहे। येणाऱ्या आता मात्र 17 बॉल जिंकण्यासाठी 38 धावेची गरज आहे। एक ओव्हर जर चांगली पडली तर उरसर संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल, बॅटिंग करणारा संघ थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकेल, परंतु दोनही फलंदाज मात्र अतिशय बलाढ्य फलंदाज आहेत। रायगडच्या टीम मधून ज्याने बरेच वर्ष खेळलेले आहेत, मुंबईमधील किंवा दुबईमधील टेनपेल स्पर्धा असेल, आकांती देशामध्ये जाऊन आपल्या क्रिकेटचा खेळ किंवा क्रिकेटचा दर्जा त्याने सर्व लोकांना दाखवून दिलेला आहे, अशी सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही तैनात आहे। पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या जरूर, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या आतापर्यंत। पहिल्याच बॉलवरती गोलंदाज आहे आकाश गोंधळे। विकेट काढला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल गोलंदाज गुड्ड्याच्या माध्यमातून यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील सुद्धा केली, परंतु आज आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील खेळाडू आहे सुमित धोंगडे सारख्या फलंदाजाला दुसऱ्या बॉल वरती बीट करण्याचं काम केलेलं आहे। अजूनही संधी आहे, बरेचसे प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत। पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळेला मात्र अगदी ऑफ साइडला हा फटका चेंडू होता आणि त्याला मात्र ऑन साइडला मारलेला आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। पहिल्याच चेंडूवरती चौकार, दुसरा बॉल निर्धाव, परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार आलेला आहे। जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी विचारपूर्वक टाकावं लागणार आहे, कारण जेवढे मोठे फटके येतील तेवढा आपला संघ मात्र जे जिंकण्याचे चान्सेस आहेत ते मात्र कमी होणार आहेत। आज मी योगेश थळे यांचं कौतुक करेन, त्यांचा आभार व्यक्त करेन, कारण तुम्ही सुद्धा एक पुढाकार घेतलेला आहात। आपल्या ग्रामीण भागामधील जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम तुम्ही केलेलं आहात। असंच तुम्ही काम करत राहा। पुढील येणाऱ्या काही वर्षामध्ये आपले जे खेळाडू आहेत ते अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये खेळताना दिसतील। त्याबद्दल पुण्याच्या समालोचकाच्या वतीनं मी योगेश थळे यांचा आभार व्यक्त करतोय। त्यानंतर नितेश दादा तुमचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय। यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु उत्तराला प्रत्युत्तर करणं हा आकाश गोंधळे जाणत आहे। आज मला आयकॉन स्वरूपामध्ये उसर संघामध्ये का घेतलेला आहे तर माझा खेळ चांगला होण्यासाठी घेतलेला आहे, ती जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे आणि पहिल्या
पहिल्या 4 बॉलमध्ये 2 चौकार जरूर आलेले आहेत, 8 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता जरूर, कार्पेट सहारे खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल धाव धाफलकावरती फक्त ऍड होणार आहे. यासिन सर 2 चौकार आलेच जरूर, परंतु तदनंतर 5 बॉल मध्ये अतिशय चांगली प्रभावी करणारी गोलंदाजी केली, कारण 9 धावा खर्च केलेल्या आहेत. 20 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर येणारे 33 धावेची गरज आहे. 13 बॉल आणि 33 धावेची गरज असणार आहे. एक हिट आला तर ही मॅच बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. नवक्वीन एंजल पुरस्कृत दादा ग्रुप या संघासाठी सोपी होऊ शकेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, तर या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे. एक स्टेप मात्र तो क्रिकेटमध्ये पुढे सरसावत आहे आकाश गोंधळे, परंतु स्ट्राईक एंड आता मात्र बॅटर पाहतोय रजत मुंडे. पुढील बॉल, यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील सुद्धा केली. कॉट बिहाइंड द विकेट, बॅटर रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेसाठी काय नवीन करता येईल या अनुषंगाने नेहमीच ते प्रयत्नशील असतात. या दोघांच्या माध्यमातून, या दोन्ही बंधुभावांच्या माध्यमातून आकाश गोंधळेसाठी प्रत्येकी 500 रुपये असं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेल्डन गुंडे अशीच कामगिरी करत राहा. तुला खानावकरांचा सपोर्ट असेल, तुला उसरकरांचा सपोर्ट असेल, परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे सुलतान खान आपण मैदानामध्ये पाहतोय. येणारे 12 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 33 धावेची गरज असणार आहे. दिनू कांबळे आपण मैदानामध्ये पाहतोय. 12वा खेळाडू प्लीज, ज्याला नावं माहित आहेत त्यालाच पाठवा, कारण आम्हाला सुद्धा नावं माहित नाहीयेत. प्लेयर सर्व नवीन आहेत. तर स्ट्रायकरला बॅटर आहे सुमित धोंगडे, नॉन स्ट्रायकला बॅटर आहे दिनू कांबळे. आज दिनू कांबळे सुद्धा पाहिलं तर मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरमध्ये अतिशय प्रसिद्ध असा खेळाडू आज अलिबाग तालुक्यामध्ये खानावगावमध्ये दाखल झालेला आहे. आपला क्रिकेटचा खेळ दाखवण्यासाठी 12 बॉल जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. मॅच मात्र जिंकवण्याची आहे. मॅच मध्ये आपली वापसी करायची असेल तर सुमित धोंगडेला आता अग्रेसिव्ह रूप धारण करावं लागणार आहे, रौद्र रूप धारण करावं लागणार आहे. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 16.50 ही सरासरी मात्र ठेवायची आहे. पंचांकडे अपील सुद्धा केलेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. समीकरण चेंज झालेले आहे. प्रत्येक एक धाव फार महत्वाची असणार आहे. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व आयकॉन खेळाडूंकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. दोनही स्पॉन्सर आपल्याच पंचकोशीमध्ये, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नवीन सर्व खेळाडूंना दाखवण्याचं काम आपण केलेलं आहात. रसिक प्रेक्षकांना सुद्धा हे जे सर्व खेळाडू आहेत ते मात्र प्रत्यक्ष या मैदानामध्ये पाहायला मिळाले. 12 बॉल जिंकण्यासाठी 32 धावेची गरज. या वेळेला पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटनी मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रसादचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तीनही युनिट मध्ये अग्रेसर असा क्रिकेट मधील प्रसाद मात्र सुमित धोंगडेला बीट करत आहे. पहिल्या बॉल वरती जरूर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आला होता, परंतु नंतरचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. समीकरण 11 बॉल 32 धावेची गरज. मॅच हळूहळू आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे ट्रान्सफर होत आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा सुमित धोंगडेला जागेवरती उभं ठेवलेलं आहे. 10 बॉल 32 धावेची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये होती तेव्हा असं वाटत होतं की हे आव्हान अगदी कमी षटकांमध्ये पूर्ण करतील की काय, परंतु आकाश गोंधळे ज्यावेळेला रजत मुंढेला बाद केलं तदनंतर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने वापसी केलेली आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय योगेश चले पुरस्कृत दोस्ती ग्रुप उसर या संघाच्या माध्यमातून. 10 बॉल 32 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सज्जतो गोलंदाज प्रसाद. आता मात्र जबरदस्त फटका, शफल होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
फिल्डिंग करणारा संघ पाहतोय योगेश थले पुरस्कृत दोस्ती ग्रुप उसर. या संघाला जिंकायचं असेल तर त्यांच्याकडे एकच सूत्र आहे, या फलंदाजाला बाद करणं. जर फलंदाजाला आपण बाद नाही केलं तर अशाच पद्धतीचे लॉफ्टेड स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतील. समीकरण 8 बॉल 20 धावांची गरज, 20 रन्स रिक्वायर्ड इन 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू आपल्याकडे आहेत, 20 धावांची गरज आहे. प्रसादला हे दोनही चेंडू जर निर्धाव टाकले तर या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम किंवा हा सामना रंगीबेरंगी करण्याचं काम हा प्रसाद पाटील नक्कीच करणार आहे. 8 बॉल 20 धावेची गरज आहे. सुमित धोंगडे बॅक टू बॅक 2 षटकार लगवलेले आहेत. अजूनही 2 बॉलवरती कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. यावेळेला जबरदस्त चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, जरूर एक धाव तर पूर्ण केलेली आहे. शतक घेणं तोपर्यंत एका धावेमध्ये संतुष्ट व्हावं लागतंय. 7 बॉल आता जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे. स्ट्राईक इनला बॅटर आता मात्र दिनू कांबळे आपण पाहतोय. एक अंतिम बॉल या षटकातील आहे. दिनू कांबळे पाहिल्यानंतर त्याचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी कित्येक लोक मात्र येतात. आणि आज मात्र 7 बॉल मध्ये 19 धावेची गरज असताना शेवटच्या बॉलवरती जर एक मोठा हिट आला तर बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय नवक्विन एंजल बामणगाव पुरस्कृत दादा ग्रुप हा संघ वापसी करू शकेल. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल गोलंदाज आहे प्रसाद. यावेळेला मात्र बॅक टू दी बॉल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी, मात्र एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करा का, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला, काय रनिंग केले सुमित धोंगडेने. पंचांकडे सुद्धा कन्फ्युज झालेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. काही क्षणातच आपण डिसिजन पेंडिंग ठेवणार आहोत आणि युट्यूबच्या टीम कडून आपल्याला योग्य तो निर्णय मात्र मिळणार आहे. तर आमची युट्यूबची टीम टेक्निकल टीम बघत आहेत की हा या बॉलवरती धाव पूर्ण आहे की सुमित धोंगडे रनआउट स्वरूपात बाद आहे. आपल्याला काही क्षणातच कळणार आहे, योग्य तो निर्णय मिळणार आहे. अगदी शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 6 बॉल मध्ये कदाचित 16 ते 17 धावा उरू शकतील. रिझल्ट अजून पेंडिंग आहे, परंतु ही मॅच आपण विनिंग पर्सेंटेज पाहिलं तर 50% सामना हा बॅटिंग करणाऱ्या संघाकडे आहे, तर 50% सामना फिल्डिंग करणारा संघ आहे. समसमान असा सामना मैदानामध्ये आपण पाहत आहोत. तर नॉट आउट आहे. सुमित धोंगडे व्यवस्थित अगदी सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. या बॉल वरती 2 धावा आल्यानंतर आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 17 धावेची गरज. 6 बॉल 17 धावेची गरज असताना नेहमीच आम्ही एक एक्झाम्पल देत असतो. 2016चा तो वर्ल्ड कप मॅच होती वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड. बेन स्टोक विरुद्ध अर्थातच कार्लोस ब्रेथवेट यांनी 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवून ती मॅच मात्र जिंकली होती. तो वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच प्रकारची पुनरावृत्ती या मैदानामध्ये होणार का, जेथे जिंकण्यासाठी 6 बॉल 17 धावेची गरज. सुमित धोंगडेला आता रायगड प्रीमियर लीगची खेळी आठवायला लागणार आहे. पनवेल तालुक्यामध्ये एक ज्या मोठमोठ्या खेळी केलेल्या आहेत त्या पद्धतीची खेळी मात्र करावी लागणार आहे. 6 बॉल 17 धावेची गरज आणि एक निर्णायक षटक घेऊन येतोय. गोलंदाज आहे अभिषेक नाईक, मॅन फ्रॉम झिराड, ज्याला आपण अबू या नावानं संबोधतो. आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. या अबूचा प्रवास झिराड या गावामधून सुरू झाला. अलिबाग तालुक्यामध्ये मग अलिबाग प्रीमियर लीग असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये त्याचा एक चांगला परफॉर्मन्स दाखवून त्याने रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळण्याचा बहुमान पटकावला. असा हा खेळाडू आपण गोलंदाज पाहतोय अभिषेक नाईक, जिथे जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे. या धावा डिफेन्स करणार का, आपल्या संघाला विजय करणार का, ही बरीच प्रश्नचिन्ह रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये उभी राहिलेली आहेत. ऑन साइडला क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट फाईन लेग. ऑन साइडला एक लॉंग ऑफ आहे, तो डीप एक्स्ट्रा कव्हर. एक शॉर्ट कव्हर मध्ये सुद्धा शॉर्ट पॉइंट मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक फ्लाइंग स्लिप सुद्धा तैनात केलेली आहे. 6 बॉल 17 धावेची गरज. अतिशय फास्टर, वेगवान, तेजतर्रार, जलद गतीचा गोलंदाज. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. पहिल्या बॉल वरती काय फटका मारलाय, जबरदस्त क्लासिकल प्युअर क्रिकेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सुपर डुपर हिट, षटकार.
पनवेल मध्ये जसं की पैशांचा वर्षाव होतो, ही मॅच जर सुमित धोंगडेने जिंकून दाखवली तर आमचा एक दिलदार नितेश दादा आणि अजयजी गायकर यांच्याकडून पैशांचा वर्षाव होईल यामध्ये अशी जर कोणत्याही प्रकारची शंका नाही. पैसे काढून तयारच आहेत दोनही आमचे बंधुराज सख्खी भावंड. निशांत, परंतु आता दादा शांत का आहेत? शांत नाहीत, एकदाच गरम होणार आहेत, एकदाच त्याला बक्षीस लावणार आहेत. 4 बॉल 5 धावेची गरज. गोलंदाज आहे अभिषेक नाईक. या बॉल वरती काय फटका लगावलाय. 3 बॉल वरती 3 षटकार. बॅटर